घुघुस नगर परिषद कार्यालय में बुधवार दोपहर करीब 1:30 बजे भाजपा नगर सेवक ने नगर परिषद के खिलाफ अनोखा अप्रैल फूल आंदोलन किया। इस दौरान सत्ताधारी पक्ष के खिलाफ जोरदार नारेबाजी कर प्रशासन पर विकास कार्यों में लापरवाही के गंभीर आरोप लगाए गए। प्रदर्शनकारियों का कहना था कि 4 महीने बीत जाने के बावजूद शहर में कोई भी विकास कार्य पूरा नहीं हुआ है, जिससे नागरिकों को ठगा हुआ महसूस हो रहा है। इस अवसर पर भाजपा नगर सेवक विवेक बोंडे ने आरोप लगाया कि घुघुस नगर परिषद शहरवासियों को अप्रैल फूल बना रही है। उन्होंने कहा कि 6 करोड़ रुपए की विकास निधि सरकार को वापस चली गई। आरओ मशीन बंद पड़ी है, नए विकास कार्य नहीं हुए, मजदूरों की भर्ती नहीं की गई, स्ट्रीट लाइट बंद है, हैंडपंपों की मरम्मत नहीं हुई और स्वच्छता व्यवस्था भी बदहाल है। प्रदर्शन के दौरान बनाया अप्रैल फूल गाना बजाकर मुख्य अधिकारी को प्रतीकात्मक रूप से अप्रैल फूल दिया गया। इस आंदोलन में भाजपा नगर सेवक विवेक बोंडे सहित कई पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। आंदोलन चालू आहे, कारण येणाऱ्या दिवसामध्ये एकही पाण्याच्या टाकीचं नियोजन नाही। उन्हाळा आहे, नियोजनाची बैठक नाही, टंचाई मधली एकही बोरी खोदण्यात नाही आली। का नाही आली पुरा माहीतच नाही, पाठपुरा केला का माहीत नाही। पण याच्या समोर समजा आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की नाली सफाईच्या संदर्भात एकही बैठक नाही। कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो काम करायला तयार नाही। घुघुस मध्ये येण्यासाठी सगळेजण भीत आहे। का बरं अशी गोष्ट झाली असेल? आपल्या रस्त्यावर तुम्ही चालून पाहाल, पूर्ण गंदगी पसरलेली आहे। कंपनीच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही। हे परिस्थिती निर्माण झालेली आहे। तो चंद्रपूरचा आहे, त्यांना फोन केला, त्यांनी काय म्हणते आमच्याकडे लेबर आहे आम्ही पाठवतो, पण त्यांनी काही पाठवत नाही। आणि लेबर आतापर्यंत का बरं घेतलं नाही म्हटलं तर त्याचंही त्यांच्याजवळ उत्तर नाही। घुघुसचे ठेकेदार लोक काय झाले, त्यांनी जेव्हा टेंडर देत आहे तर त्यांचे टेंडर फेल करताय आणि बाहेर जे गावातले लोक आहेत त्यांनी ते टेंडर देत आहे। तर हे सगळं काहून? त्यांना काही खायला देत आहे की त्यांना काही मिठाईचे डबे पोचत आहे म्हणून त्यांना देत आहे? गावात नाही आहे का आपल्याकडे ठेके घेणारे? तर मग त्यांना मिळालं पाहिजे ना।